श्री गणेशाय नमः. शिव पार्वतीपते हर 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 महादेव. ओम चैतन्यमचिन्द्रनाथाय नमः. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी मस्तक ठेवी तो ज्या ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. जय गुरुदेव. त्रिपुरा शिवालय पर्णकुटी फोंडशिरस. महाशिवरात्री सोहळा 2026. त्रिपुरा शिवालय पर्णकुटी निवासी आसनाधीश्वर परमपूज्य सद्गुरू श्री तात्यानाथ महाराज यांच्या प्रेरणेने आणि कृपा आशीर्वादाने गेली 18 वर्ष अखंड असा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आलेलो आहे. याही वर्षी गुरुपरंपरेने 15 फेब्रुवारी 2026 रोजी 19वा भव्य दिव्य असा महाशिवरात्री सोहळा आयोजित केला आहे. तरी आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा असे निवेदन त्रिपुरा शिवालय पर्णकुटी फोंडशिरस मठाधिपती सद्गुरू श्री दादानाथ महाराज यांच्याकडून आपणा सर्वांना करण्यात येत आहे. तर काय असेल या कार्यक्रमामध्ये? मुख्यत्वे 551 महिलांना कलश आणि साडीचोळी वाटप करणार आहेत. त्यानिमित्ताने नीरा नदी कदमवाडी ते त्रिपुरा शिवालय पर्णकुटी फोंडशिरस येथे सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज उत्सव मूर्ती व परमपूज्य सद्गुरू श्री तात्यानाथ महाराज यांच्या पाऊतका पालखी रथ 551 महिलांचा कलश जलकलश कावड यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक आयोजित केलेली आहे. किती वाजता यायचे? सकाळी 8:30 वाजता त्रिपुरा शिवालय पर्णकुटी येथे आपण सर्वांनी उपस्थित राहावे. या ठिकाणी सकाळी 8:30 वाजता जोडीने महाअभिषेक होणार आहे. त्यानंतर मठाधिपती सद्गुरू श्री दादानाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता नीरा नदी कदमवाडी ते त्रिपुरा शिवालय पर्णकुटी इथे मिरवणूक सोहळा निघणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त आपण सर्वांसाठी फराळाचे अल्पोपहाराची व्यवस्था पर्णकुटी येथे सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत केलेली आहे. महाशिवरात्री व्रताचे फलश्रुती म्हणून त्याचा आशीर्वाद किंवा त्याचं पुण्यफल मिळण्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पंचमीला महाप्रसादाची व्यवस्था सकाळी पहाटे सकाळी 6 वाजेपासून पुढे दिवसभर आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 ते 10 लोकगीतांचा कार्यक्रम त्रिपुरा शिवालय पर्णकुटी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी, शिष्य परिवार, भक्तगण, सेवक मंडळी या सर्वांना आपले परमपूज्य सद्गुरू श्री दादानाथ महाराज यांच्यातर्फे सहृदय निमंत्रण. सेवा करा, सेवेकरी व्हा. या निमित्ताने दान अन्न स्वरूपात, पैसे स्वरूपात या ठिकाणी स्वीकारले जाईल. तरी आपण सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी. त्याचप्रमाणे दान करून या दिवसाचे पुण्य आपण मिळवावे.
जय गुरुदेव.